पंतप्रधान मोदींनी देशवासियांना केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठाण्यामध्ये अनोखं आंदोलन झालं। स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घोड्यावर बसून आंदोलनाचं नेतृत्व केलं। या आंदोलनादरम्यान जितेंद्र आव्हाड आणि त्यांचे कार्यकर्ते बैलगाडी आणि घोडागाडीचा वापर करून ठाणे महापालिकेच्या मुख्यालयात पोहोचले। तिथे त्यांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांची भेट घेत ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या बसने प्रवास करावा अशी विनंती केली। यावेळी बोलताना आमदार आव्हाड यांनी पंतप्रधानांच्या आवाहनावर उपहासात्मक प्रतिक्रिया दिली। एवढी महत्त्वपूर्ण सूचना आहे। देशाच्या बाजारामध्ये खळबळ उडाली आहे। देशाचा शेअर बाजार कोसळला आहे। आज मार्केटमध्ये इतकी भीती आहे की हा देश आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला आहे। आपल्या देशातल्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे आणि हा देश वरती येऊ शकत नाही असं आता सर्वसामान्यांना पण वाटायला लागलंय। तुम्ही आता इथपर्यंत घोड्याने आलात, बैलगाड्या करावं। मुख्यमंत्र्यांनी देखील आता म्हणजे वर्षावरनं मातोश्री ह्याच्यावर मंत्रालयात घोडागाडीतनं नाही तर बैलगाडीतनं यावं। आता महापौरांना काय सूचना केली तुम्ही कमीत कमी TMT वापरा। ती बिचारी बाई आहे, आमची भगिनी आहे ती, त्यांना सांगितलं तुम्ही आता गाड्या नका वापरू, आता तुम्ही TMT वापरा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।